पेजचे फाउंडर दीपेश गीत यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. संतोष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूयात. क्रिकेटच्या बऱ्याचशा अपडेट्स तुम्हाला त्यांच्या पेजवरती पाहायला मिळतील. या दीपू आपण सन्मान करू, त्यानंतर आपल्याला मॅच पाहायचीच आहे. सामन्याला होईल सुरुवात. हा सन्मान देखील आपण करणारच आहोत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स ऐकूया दीपकजी पाटील सरांना. थँक्यू सो मच किरणजी काळंज यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. सामन्याकडे जाऊया. जर्मन टायगर आणि जर्मन नेवाळीपाडा. पहिलाच बॉल क्रॉस पॅडेड खेळण्याचा प्रयत्न. सागर पाटील आणि नितेश पाटील ही जोडी पाहायला मिळते. सलामीच्या माध्यमातून जर्मन टायगर संघाकडून आणि धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. पहिल्या चेंडूवर ही सिंगल प्राप्त झाले. एक रन खातं उघडलं जात आहे. चांगले सामने सकाळपासून आपण एन्जॉय करतोय. अगदी लवकरच या स्पर्धेला आज सुरुवात झाली. खरं तर 7:30 पावणे 8 वाजता संघ या ठिकाणी उपस्थित झाले. ही मोठी अचीवमेंट आहे टेनिस क्रिकेटसाठी. पुन्हा एकदा आडवा पॅट खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं हे षटक आहे. त्यामुळे 2 फिल्डर फक्त तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आढळतील. एक मिड विकेटला आहे, दुसरा लॉंग ऑफला उभा केलाय. बाकी सगळे 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतील. सुरुवात चांगली केली. रोशन जाधवनं गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह मिडॉनच्या वरतून डोलवलाय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता उत्तुंग षटकार. चला या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. सागर पाटील चांगला फटका पाहायला मिळाला. एक चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. रोशन जाधव सुंदर सुरुवात केली होती, परंतु यावेळेस आपण पाहिलं थोडंसं ओव्हरपिच होता. बॉल समोर दिला होता आणि चांगला लॉफ्ट केला त्याला. षटकारांना टोटल 8 या धावसंख्येवर सन्मान्य दशरथजी मात्रे साहेब सुद्धा नागसरीचे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि नेहमीच या स्पर्धेला खरं तर त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य सुद्धा केलं जातं. त्याबद्दल सुद्धा त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगला चेंडू यावेळेस डिलिव्हर्ड होत असताना रोशनचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्यामुळे बिनधास्तपणे फटकेबाजी करता येतं. बऱ्याच वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कधी कधी मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा सेफली लँड होतात. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतात. यावेळेस मात्र पूल करायचा होता. समोरच्या दिशेला एक वेगवान स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता सागरच्या पॅटमधून येतोय चौकार.
सगळ्याच खेळाडूंना, तरच हे सामने आपण आज पूर्ण करू शकतो. नाहीतर षटकांमध्ये शेवटला कपात आपल्याला करावी लागेल. जवळ दुसऱ्या षटकाकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क लखन जाधव येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा आल्यात. चांगले षटक राहिलं टायगर संघाच्या दृष्टिकोनातून. ऑन साईडला यावेळेस मात्र वळवलाय, बट विकेट झोनकडे सिंगल मिळेल. आणखीन एक डावखुऱ्याचा गोलंदाज लखन जाधव. 14 धाबा सध्याच्या कडीला टायगर संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगला मॅचेस मागचाही सामना खूप चांगला पाहायला मिळाला होता. लो स्कोरिंग खरं तर पाहिलं तर 10च्या सरासरीने धाबा काढायच्या होत्या, परंतु त्यासाठी सुद्धा घाम गाळावा लागला होता. अगदी बैठक शॉट खेळण्याच्या तयारीमध्ये गुडघ्याचा आधार घेतला होता. स्वीप करायचं होतं, कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त जरूर झाले. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावर. सागर पाटील आणि नितेश पाटील. नितेश सिंगल काढून सागरला प्रमोट करतोय. बघासपासून ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि सागरच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार आलाय. यावेळेस स्विच केलाय आणि बॉल गॅप मधून चाललाय, जाईल तो सरळ तडमान बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता वेल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चौकार. सामना आहे तो सोनारपाडा आणि वडूनवगर या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांना विनंती, आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवा, कर्णधाराला मंचावरती पाठवा. वडूनवगर आणि सोनारपाडा यानंतरचा सामना. टायगर्स एक नामवंत क्रिकेटपटू शिवाजीदादा पाटील, आपण उपस्थित असाल तर मंचावरती आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी तैनात आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का जर्मन टायगर संघाला. सागर पाटील मैदानाच्या बाहेर. सलामीला येऊन सागर पाटीलनं खूप चांगली बॅटिंग त्यानं केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदार पाटील. सफलता मिळाली लखन जाधवला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि नेक्स्ट बॉल. फुल लेंथ होता, बाहेर जाणाऱ्या चेंडूवर थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे संधी चांगली होती डायरेक्ट हिट करण्याची. बाल बचावलं असंच म्हणावं लागेल. मंदार निर्धाव चेंडू, चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक, ब्रेक थ्रू सुद्धा दिलाय. आणि त्यानंतर मात्र अचूकता आहे. फार वेग नाहीये गोलंदाजीमधून, परंतु जो टप्पा आहे, लाईन लेंथ आहे, ती अचूक पाहायला मिळते. आणि त्याचमुळे तो आउट स्विंग होता चेंडू, लेग ब्रेक करतोय लखन जाधव आणि त्याचमुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं अडचणीचं जात आहे. यावेळेस सुक करण्याचा प्रयत्न, संधी जरूर आहे. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा व्हाट कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. कमाल केले ती रोशन जाधवनं आणि सगळेच जण त्याच्या दिशेने धावलेत त्याचं अभिनंदन करत असताना. आणि गुड कॅच. दुसरा धक्का इकडे मात्र लागेल तो जर्मन टायगर संघाला मंदार पाटीलच्या स्वरूपात.
घेतल्या आणि धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर जर्मन टायगर संघ 19 वर 2 अशी धावसंख्या आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर शंतनू पाटील. काही वर्ष मागे गेलं तर नक्कीच टायगर संघाची ओळख आणि काळ गाजवलाय या छोट्या चळीच्या फलंदाजानं. ऑन साईडला नितेश पाटीलचा हा फटका मिड विकेट झोनकडे सिंगल येते. एकेरी रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावर. शंतनू पाटील खरं तर काही काळ थोडासा टीम पासून दूर सुद्धा राहिला होता, अलिप्त होता, परंतु नक्कीच पाहायला गेलं तर आज वरच्या क्रमांकावर येत असताना सगळ्यांनाच बरं वाटलं असेल. शंतनू या स्क्वॉड मध्ये वरच्या क्रमांकावर आलाय कारण ती क्षमता या फलंदाजाकडे आहे. त्याच्या उंचीवर जाऊ नका, क्रिकेटमध्ये मात्र या खेळाडूची उंची फार महान आहे. पाहूया रोशन जाधव गोलंदाजी मार्कवर. शंतनूसाठी आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र चौकणाचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला आपण पाहिला. अपील पाहायला जरूर मिळाली, परंतु बिलकुल बाट आणि चेंडूचा कोणता कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. रोशन जाधव डावखुराताचे गोलंदाज. स्पेल आतापर्यंत त्रस्त केलंय उजव्या हाताच्या फलंदाजांना, काही अंशी का होईना. लो फुल टॉस बॉल. पिक करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. समोर आला लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं येतोय, तोपर्यंत मात्र शंतनूनं पूर्ण केल्या 2 धावा. सिंगल डबल सुद्धा तेवढाच महत्वाच्या असतील आणि निर्धाव चेंडूंपेक्षा. 22 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 22 रन्स. रोशन जाधव जो स्ट्रायकर गोलंदाज आहे जर्मन नेमाळीपाडा संघाचा, चांगला रनअप आहे, चांगली ऍक्शन आहे. शॉट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटला चेंडू पडलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. वेगानं धावतायत दोन्ही फलंदाज आणि या 2 धाबा पूर्ण. 24 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. महत्वाचा आहे, चांगला गोलंदाज समोर आहे. चौकार षटकार येत नसतील तर या दुहेरी धावा सुद्धा तेवढाच फायद्याच्या ठरू शकतील जर्मन टायगर संघाला. शंतनू मोठा फलंदाज आहे खरं तर या टीमचा. त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा आहेत एक लॉंग इनिंग तो साकारेल. हो, यावेळेस जागेवरून थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला. खूप चांगला चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. रोशन जाधव पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 5च धावा दिल्यात. कमबॅक केलंय या गोलंदाजानं सुद्धा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. पाहूया शंतनू पाटील. हो, यावेळेस पाहूया फटका फसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. झेल तर त्या ठिकाणी टिपलाय. शंतनू थोडासा निराश करतोय. तिसरा धक्का या ठिकाणी लागेल जर्मन टायगर संघाला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांचा
कार्तिक जाधवचं भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर नितेश पाटीलनं ठोकला षटकार. आणखीन एक शॉट ऑफ लेन, पुन्हा एकदा पूल केलाय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हा लगातारचा दुसरा षटकार. आता मात्र पाहायला मिळते नितेश पाटीलच्या फलंदाजीमधून चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार चढवले गेलेत. दडपण आता मात्र असणार आहे कार्तिक जाधववर. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ होता, समोर खेचला. यावेळेस मात्र पाहावं लागेल लॉंग ऑन रिजन कडे. प्रयत्न जरूर केले, प्रयत्नांना अपयश आणि लगातार हा तिसरा षटकार नितेश पाटीलच्या बॅटमधून. खेळ सादर केलाय. दुसरा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. या अगोदर देसाई गावच्या हिमांशु मात्रेनं लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. कमाल बॅटिंग पहिल्या मागच्या 2 षटका आपण पाहिली तर ती गाजवली होती जनमान नेमाळीपाडा संघाच्या गोलंदाजांनी. परंतु जशी चौथ्या षटकाला सुरुवात केली कार्तिक जाधवचा, पाहायला गेला तर हल्ला त्याच्या गोलंदाजीवर नितेश पाटीलनं चढवलाय. त्यामुळे आता मात्र प्रचंड दबावाखाली असेल तो गोलंदाज कार्तिक. यावेळेचा हा चेंडू सोडून दिला होता. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येतोय. अतिरिक्त रन, हे प्रेशर आहे. 3 षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र कोणता चेंडू टाकायचा थोडं समजवलं गेलं. कार्तिक जाधवला सुद्धा संघातील नेमाळीपाडा संघाच्या सिनियर खेळाडूंकडून त्याचं थोडंसं मोटिवेशन दिलं गेलं असेल. त्याचा कॉन्फिडन्स वाढवला जरूर गेला. परंतु पाहूया उर्वरित चेंडूंमध्ये कशा रीतीने तो गोलंदाजी करतोय. हाही चेंडू सोडून दिलाय. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि या प्रयत्नामध्ये मात्र तो दिशा भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या 3 बॉलमध्ये 20 धावा मोजल्यात. कार्तिक जाधव खराब गोलंदाजी आतापर्यंत त्याची पाहायला मिळाले. त्यामुळे अचानकपणे या स्कोर आपण पाहतो तो बूम झाला आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर 44 धावा, 44 सुस्थितीमध्ये पोहोचलाय. नितेश पाटीलच्या फटक्यानंतर जनमान टायगर संघ. कार्तिक जाधवचे हे षटक थोडंसं डोकेदुखी ठरत असताना जनमान नेमाळीपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा यावेळेस मात्र पिक केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा लगातारचा चौथा षटकार. जाधवची गोलंदाजी खरं तर संपूर्णपणे निष्प्रभ ठरले. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 26 धावा मोजल्यात या गोलंदाजानं. यस, कदाचित एंड चेंज केला जातोय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत होता, आता ओव्हर द विकेटनं आलाय. परंतु त्याचा फरक पडणार का पाहूया.
लेंथ बॉल होता यावेळेस. बघासपासून आपण पाहिले तर वारंवार तो बाउन्सर अटेम्प्ट करण्यासाठी जात होता. शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करत होता. अर्ध्या पिचवर चेंडू आपटत होता आणि त्याच काळासो सोपं जात होतं नितेश पाटीलकडे. आणि कुठेतरी ओव्हर द विकेटनं आल्यानंतर मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड होताना थोडासा सुटकेचा निश्वास त्यानं टाकला असेल. हलकंसं कमबॅक जरूर म्हणता येईल गोलंदाजासाठी. हा चेंडू मात्र निर्धाव गेला. शेवटचा चेंडू आहे. नितेश पाटीलनं मात्र या ओव्हरमध्ये चांगलंच झोडपून काढलंय. यावेळेस सडबा पॅटन ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड विकेट झोनकडे चेंडू जात असताना ही गोलंदाजी अपेक्षित होती सुरुवातीपासून. खरं तर कार्तिक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज त्याला झालं काय हे थोडासा प्रश्न जरूर नेवाळीपाडा संघाच्या समर्थकांना सुद्धा पडला असेल. परंतु हे मागणं षटक या ठिकाणी समाप्त झालं. या ओव्हरमध्ये कार्तिकनं धावा दिल्या त्या तब्बल 27 आणि त्याचमुळे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 51 धावा, 51 रन्स. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल, 5वं आणि अंतिम षटक. परंतु इकडे 10-12 धावा झाल्या, 60+ जर ही टोटल गेली तर नक्कीच एक चांगली टोटल उभी राहील. रोखावं लागेल कारण मागच्या ओव्हरमध्ये 27 धावांचं मोठं षटक आलंय आणि तोच विचार केला तर जर्मन नेवाळीपाडा संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये करण ठाकूरकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. परंतु नितेश पाटील मैदानामध्ये आहे. 4 षटकारांच्या सहाय्यानं तो खेळतोय मैदानामध्ये. जवळजवळ 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला पंकज पाटीलला त्याला खातं उघडायचंय अजूनही. स्लॉगवरचं षटक आहे. प्रेशर तर करण ठाकूरवर सुद्धा असणार आहे कारण समोर मात्र विध्वंसक खेळी करणारा नितेश आहे. यावेळेस मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर शटल क्रॉस होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. इकडे मात्र फेकी झाले आणि पंचांनी रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. चेक केलं जाईल. पाहूया इकडे मात्र थोडी साशंकता मनामध्ये आहे कारण अतिशय क्लोज हा निर्णय असेल आणि त्याचमुळे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आले. तो नितेश पाटील डेंजर एंडला आहे त्यामुळे थोडेसे जर्मन टायगर संघाचे पाठीराखे सुद्धा चिंतेमध्ये असतील, काळजी करत असतील. पाहूया तो सेफली पोहोचलाय की नाही. चला नेक्स्ट मॅच जी आहे ती राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा आणि वडू नवगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण या वेळेमध्ये या. थोडासा क्लोज डिसिजन आहे त्यामुळं थोडासा विलंब केला जातोय परंतु एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचू. तर नॉट आउट इज द कॉल. फलंदाज पॉपिंग ग्रीज मध्ये सुरक्षित आहे. त्या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 53 रन्स. करण ठाकूर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉट ऑफ लेंथ यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. स्कॉरलाईनला जरूर पडला. क्षेत्ररक्षक डीप मधून येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावा. 2-2 धावेनं सुद्धा धावफलक मात्र सातत्यानं हलता ठेवलाय. तो नितेश पाटीलनं क्लास बॅटिंग केले आज. एक लॉंग इनिंग, एक मॅच्युअर्ड इनिंग, चांगली इनिंग बिल्टअप केले, डेव्हलप करून आता मात्र जर्मन टायगर संघाला सुस्थितीमध्ये नेलंय. कारण सुरुवातीला 3 ओव्हर्सनंतर थोडासा अडचणीमध्ये जरूर होता. थोड्या कमी धावा पाहायला मिळत होत्या परंतु कार्तिक जाधवच्या षटकानंतर मात्र चित्र बदललं.
करण ठाकूर. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेमध्ये. सिंगल मिळेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय, पाहावं लागेल. परंतु स्ट्राईक रोटेशन नाहीये. तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड सोडणं, दोन्ही फलंदाजांनी आपले एंड सोडणं गरजेचं आहे. हा नियम आहे स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे अशी कोणतीही धाव तुम्हाला मिळणार नाहीये. सिंगल रन टोटल जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 56 या आकड्यावर. अब तक 56, 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी या षटकामधील. पंकज पहिला चेंडू फेस करत होता, यावेळेस मात्र पाहूया झेल उडाला आणि काय झेल टिपलाय. धाव जाऊन त्या ठिकाणी, त्यामुळं खातही उघडू दिलं नाहीये ते पंकज पाटीलला. भोपळा 0 धावसंख्येवर मात्र तो येतोय तंबूमध्ये. ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही एखादी बाउंड्री 60+ एक चांगली टोटल ठरू शकेल जर्मन टायगर संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील. शेवटचे 2 चेंडू. इकडे प्रेम सिंगल घेऊन नितेश पाटीलला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी देईल की प्रेम पाटीलच या ठिकाणी एखाद्या मोठ्या फटक्यासाठी जाईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. परंतु चांगलं मॅनेज केलंय. करण ठाकूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्याचा बॉल यावेळेस थोडासा शफल क्रॉस होऊन भिरकावून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 आणि आल्या आल्या प्रेम पाटीलच्या पॅटमधून निघतोय हा पहिला चौकार. काही मोठे फटके आलेत या इनिंग मध्ये. शॉट ऑफ लेन, शॉट ऑफ गुडलेन बॉलवर मात्र येताना दिसलेत, कारण पूल हुकसाठी आजकाल सगळेच फलंदाज रेडी असतात. पाहूया शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. व्हेरी फाईन. आपण पाहतो लॉंग लेग कडे. इकडे एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं इनिंग ब्रेक होत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज शेवटच्या चेंडूवर बाद होईल. 61 धावा, 61 रन्स मॅनेज केल्यात, 60+. चांगली टोटल जर्मन टायगर संघाच्या धावफलकावर आणि 62 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 62 रन्स टू विन. मी सोनारपाडा आणि वडूनवगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय आणि 62 धावा कशा रीतीनं जोडल्या जातील त्या जर्मन नेवाळीपाडा संघाकडून दुसऱ्या सत्रामध्ये जसा सामना सुरू होईल, इनिंग सुरू होईल, ऐकणार आहोत पुन्हा एकदा आपण उरण तालुक्यामधील आवाज प्रवीण ठाकूर सरांचा. थँक्यू. प्लीज. श्लोक 11 राकेश मात्रे स्मृती सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध वडूनवगर भिवंडीतील नामवंत संघ वडूनवगर कर्णधार आलेले आहेत. मी सोनारपाडाला विनंती करेन लवकरात लवकर या आपण टॉस साठी. याच दरम्यान सोनारपाडा विपक्ष वडूनवगर दोन्ही संघ नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आमच्याकडे अंतिम दिवस असल्यामुळे वेळ कमी आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी ग्रामस्थ मंडळ उसाटणेच्या वतीनं मी आपणास विनंती करेन. तर माझ्यासोबत साथी समालोचक सकाळी आम्हाला जतीन गोंदली सर होते, आता मात्र भाया मात्रे सर दिसत आहेत. खरं तर या मैदानावर खेळपट्टीवर बघितलं शॉर्ट ऑन पूल चेंडू नक्कीच सहजगत्या सीमारेषे पलीकडे जात आहेत
आणि जे भरगच्च असणारे शरीरयष्टी असणारे फलंदाज आहेत तिथे यशस्वी होताना बघते. सकाळपासून मी तेच बघतोय, अगदी भेदक फलंदाजी. मग हिमांशू असेल आणि आत्ताचा फलंदाज जो आहे नितेश पाटील, काय भयानक विध्वंसक फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. 63 धावा उभारल्यात आणि विजयाकरता करावे लागतील 64 धावा. एका बाजूला जय हनुमान नेवाली पाडा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान डायघर. आता त्या बजरंग बलीला देखील प्रश्न पडला असेल, आता मी कोणाच्या मदतीला धावू, कारण दोन्ही गावाची टीमची नावं तर सेम आहे. आपण टॉस करूयात. आदरणीय धनाजी नाना पाटील यांच्या शुभ हस्ते. श्लोक 11 स्वर्गीय राकेश मात्री स्मृती सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय सोनूआई वडूनवगर. टेल इज द कॉल. हेड सिटी टॉस जिंकलाय सोनारपाड्याचा कॅप्टन आहे. मॅचला सुरुवातील फक्त डिसिजन सांगा आपला. डिसिजन पेंडिंग ठेवला. सोनारपाडा विरुद्ध वडूनवगर पुढचा सामना मंडळी तुमच्या भेटीला येतोय. मात्र वळूयात या मॅचच्या दिशेने. एका बाजूला जय हनुमान नेवाळी पाडा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान डायगर. या दोन संघांदरम्यानचं घमासान. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद करण सर. हा आवाज आपण ऐकलात हे दुटणे गावचे एक नामवंत समालोचक करण काळन सरांचा. आमच्या समवेत आज मानस मनोरे देखील बघितले, कारण मोहपाडा गावशी विळंग करतायत. कारण लहान असताना ती क्लिप बघितली होती आणि आज प्रत्यक्ष दर्शन बघायला मिळालं. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे हिंदी भाषेवरचं प्रभुत्व असणारे. त्याचप्रमाणे पलसपे गावचे अर्थात आमचे दीपक पाटील सर देखील यांना आपण पाहिलं. हर्षल आलिमकर आणि तदनंतर करण मडवी आणि केतन इला. न्यू यंगस्टार वेलकम टीम, फ्युचर वेलकम असतील त्यांचं, कारण ही त्रिमूर्ती आमच्या समवेत जोडली गेली. त्यांचंही या आयोजनाच्या वतीनं नक्कीच स्वागत करेन. त्यांना विनंती करेन आपण कुठं असाल तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. विजयाकरता करायच्या आहेत 64 धावा आणि या 64 धावा उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं पार केल्या जातील किंवा त्यांचं कसं संरक्षण केलं जाईल हे आपण पाहू शकाल. निमित्त मात्र आहे ग्रामस्थ मंडल चषक उसाटणे. आयोजकांना धन्यवाद देईन की त्यांनी बोलण्याची मला संधी दिली. खरं तर दिलीप पाटील सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप धन्यवाद देईन. एवढं मोठं भव्य व्यासपीठ आम्हा समालोचकांना त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेन. आणि सामन्याला आपण लागलीच सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समवेत असतात, त्यामुळे प्रत्येक धाव किंवा प्रत्येक विकेटवर त्यांचं बारीक लक्ष आहे. 63 झाल्यात आणि 64 विजयाकरता हव्यात. तुमचा 12वा खेळाडू देखील आमच्या समवेत जोडला गेलाय. प्लीज. शेवटच्या षटकात 12 धावा आल्यात. हॅलो, एक मिनिट. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर षटकार आलाय. चौकार आला होता तुम्हाला वाटतं. येस, एक मिनिट. ओके ओके, इट्स अ मिस्टेक. चौकार होता ना सर मगाची. येस, चुकतो तो माणूस न चुकतो तो देव. थोडंसं सहकार्य करा, हरकत नाही आहे. 61 धावा धावपटलावर आहेत. विजयाकरता करायच्या आहेत 62 धावा. आम्ही थोडीशी माफी मागतोय, हरकत नाही. सामन्याला आपण सुरुवात करूयात. पहिला चेंडू बॅट गोपणी सारखी फिरली आणि चेंडू रुपी दगड जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. रोशन जाधव, नितीन जाधव आणि रोशन जाधव ही सलामीची जोडगोली मैदानामध्ये. दुसरा चेंडू त्या जबरदस्त स्लोअर वनचा वापर केला, नितीन जाधवला मात्र थांबवलाय.
दुसरा चेंडू मात्र स्लोअर बनचा अचूक वापर केलाय. हेरलं होतं त्याच दिशेनं बॅट गोपनीसारखी फिरेल म्हणून, तर की काय या धुरंधर गोलंदाजानं अर्थात सागर पाटीलनं हेरलं होतं की त्याच दिशेनं बॅट तेवढ्याच ताकदीनं फिरवली जाईल, परंतु अडवलं गेलं तिथं. चेंडू निघालाय तो डॉट. ऑफटमच्या बाहेर परंतु काय कमालीची चपराक, स्क्वेअर कट फॉर खट षटका पुन्हा एकदा, आणि हा आलाय खणखणीत चौका. षटकामध्ये फडकावून काढायचा आहे हा इरादा घेऊन आलाय नितीन जाधव. बघूया, परंतु हा स्लोअर वनचा पुन्हा एकदा हॅफ ट्रॅकरचा बॉल. चेंडू फाईन लेगच्या अगदी डोक्यावर मारण्यासारखा होता. स्वतः निराश आहे नितीन जाधव. त्याला माहिती आहे आम्ही फटका फसलोय, अन्यथा सीमारेषा पलीकडे चेंडू पाठवणं गरजेचं होतं. रोशन जाधव त्याला सांगून गेलाय की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत बिनबाद 10च्या घरात. या षटकातील 5व्या चेंडू फेकण्यासाठी तयार आहे तो सागर पाटील. बॅट गोपनीसारखी फिरली, परंतु तेवढ्या ताकदीनं जमीन कार्पेट शॉट खेळला. एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण येतोय. सागर पाटीलच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू येईल तद्वत एक धाव नितीन जाधव पूर्ण करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल रोशन जाधव, ज्यानं कमालीचा एक झेल पकडला होता. 1983चा जो वर्ल्ड कप असेल, कपिल देवनं विवी रिचर्ड्स चा झेल पकडला होता, आणि तिथंच खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप भारताच्या हातामध्ये आला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नव्हतं. तशा पद्धतीचा झेल त्यानं पकडला होता, आणि तोच रोशन जाधव आता मात्र स्ट्राईक एंडकडे असेल. लेग स्टंपच्या बाहेर पंख आपल्या हवेमध्ये पसरतील, कवायत करताना दिसतील. या गुलाबी थंडीमध्ये जरी ऊन असलं तरी अजून कुठंतरी बोचरी थंडी जाणवताना दिसते, म्हणून कवायत केली जाते. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल इथं नेवालीपाडा संघाला. 12 धावा धापटल्यावर बघायला मिळतील. वा, सुपर पद्धतीचा चेंडू जाईल तो निर्धाव. या दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी समीर भंडारे सर आहेत, त्यांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. समीर भंडारी सरांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती केली जाते. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा पहिलं षटक संपलंय. भाया मात्रे सर सांगतील धावा धापटल्यावर आहेत केवळ 12 धावा विजयाकरता करायच्या आहेत, त्या म्हणजे 62 धावा. 12 धावा तर झाल्यात, आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. 24 चेंडू. यस, पहिला चौकारच आहे. आता 10 धावाच आहेत. यस, दहा धावा धापटल्यावर आणि विजयाकरता अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 52 धावा. 13च्या सरासरीने खेळ करावा लागेल. एका बाजूला जय हनुमान नेवाली, विपक्ष जय हनुमान डायगर, या दोन संघांमध्ये तुंबल युद्ध बघायला मिळत आहे. वेळ दौडू नका, पंचांना देखील विनंती आहे थोडंसं, कारण अंतिम दिवस आहे. येस, प्रसाद सर देखील त्यांना विनंती केली जाते आणि सामन्याला लागली सुरुवात करायची आहे. मनील पाटील तुर्भे या सन्माननीय अतिथींना विनंती केली जाईल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अनिल पुण्यार्थी नागझरी गावचे यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. अगदी पाय रोवून खेळला होता, घुटनाटेक तमाशा दे, परंतु चेंडू बॅटवर घेता आलेला नाही आहे. निसर्गाचा नियम आहे मित्रांनो, जिथं मिलन नाही आहे ना तिथं उत्पत्ती नाही आहे. म्हणून तर कदाचित बॅट आणि चेंडू मधलं समीकरण तुम्हाला जुळवावं लागेल तरच तुम्हाला धाव मिळणार आहे. कारण या मॅच मध्ये बरंच काही दडलेलं आहे, कोण जिंकेल आणि कोण हरेल, परंतु हा संघर्ष नक्की आपल्याला बघायला मिळेल. मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आली आहे आणि सकाळच्या 17 पासून ज्या टीम्स खेळल्यात ते अगदी शेवटच्या घटकेपर्यंत कोणी हार मानायला तयार नाही या मैदानावर. त्यामुळे तशाच प्रकारची लढत आपल्याला बघायला मिळेल. निशांत पाटील, वाह, बॅट गोपनी सारखी अगदी फिरली, परंतु झेल पकडला जाईल का? यस, पकडला जाईल झेल आणि खेळ समाप्त झाला इथं नितीन जाधवचा. हॅलो, ऋतिक पाटील, हर्षद, केतन यारो.
2020चा जमाना आला, निर्जय मास्टरांचे दिवस अगदी सुगीला आलेत आणि त्यांनी कमालीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलीत आणि आजही माझा डीजे मास्टर तेच करताना या मैदानावर दिसतोय. स्लोअरचा वापर परंतु लवकर पिक केलाय आणि चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे बघूया. हा झेल सुटलाय परंतु घडलंय काय, हा झेल पकडणं गरजेचं होतं परंतु इशारा काय येईल पंचांचा तद्वत ते बघायचं आहे. इशारा पेंडिंग आहे. येस, इशारा आलाय षटकार. अगदी सेट होऊन आलाय की काय असं वाटू लागलं, कारण आल्या त्यानं सीमारेषा पलीकडे भिरकावून दिलाय. निशांत पाटीलला सोडलं नाहीये. जरी तू पहिल्या चेंडूवर विकेट घेतली असेल तर दुसऱ्या चेंडूला मी सीमारेषा बाहेर पडवतो तुला. पुन्हा एकदा आणखी एक तडाखा. वा, बादली फटका आलाय. षटकार. व्हाट अ बिग हिट. काय अफलातून दर्जाची भेदक फटकेबाजी बघायला मिळते. करण ठाकूर ऑन फायर. आग लावतो या मैदानावर. आगीचा आगडोंब उचलवतोय. निशांत पाटीलची धार बोथट करून ठेवली आहे. काय कमालीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. धावा धापकडं झपकन वाढतायत. 22 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. निशांत पाटीलला थोडं शांत ठेवलंय. करण ठाकूर ऑन फायर. नाम तो सुना होगा असंच काही तर मेसेज इथं बघायला मिळतोय. स्लोअरचा वापर परंतु पुन्हा एकदा तडाखा दिलाय की झेल पकडला जाईल. झेल पकडला गेलाय. अगदी वज्रमुठीत झेल पकडलाय क्षेत्ररक्षकांना आणि खेळ झालाय समाप्त. करण ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. जर्सी परिधान करणारा हा खेळाडू अगदी मला असं वाटतं हा खेळाडू नक्कीच सिनियर मोस्ट खेळाडू आहे आणि त्याच्यावर बरीचशी मोठी भिस्त असेल, कारण करण ठाकूर बाद झाल्यानंतर डावाची सगळी सूत्र त्याला आता सांभाळावी लागतील आणि 17 नंबरच्या जर्सी परिधान करणाऱ्या त्या खेळाडूला देखील तेच तो सांगताना दिसतोय. अर्थात रोशन जाधव या दोन खेळाडूंवर बरंचसं काही अवलंबून आहे. जर नेवालीपाडा संघाला जिंकायचं असेल तर भागीदारी होणं गरजेचं आहे आणि ती भागीदारी होईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. याच दरम्यान निशांत पाटील कमबॅक करताना दिसतोय. करण ठाकूरला माघारी पाठवलंय परंतु धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. 22 धावा आणि या षटकातील अजूनही शेवटचा एक अंतिम चेंडू यायचा आहे. निशांत पुन्हा एकदा तयार. रिवर्स अटेम्प्ट. काय घडलंय बघायचं. झेल उडालाय आणि नक्कीच इथं परतावं लागेल. आल्या परतावं लागेल. निलेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. गरज नव्हती मी तर म्हणेन परंतु निलेश जाधव शून्यावर परतावं लागेल त्याला. का विनंती केली जाते डायघर संघाला देखील टीम मीटिंग घेऊ नका. खरं तर असतील खुर्च्या तर होतील चर्चा. खुर्च्या आमच्याकडे आहेत त्यामुळे चर्चा करायला आम्हाला भरपूर आहे. तुमच्याकडे चर्चा करायला वेळ नाही आहे. तुम्ही लागलीच क्षेत्ररक्षण स्पीडअप करून घ्या विनंती आहे, कारण अंतिम दिवस आहे. भरून वारंवार ह्या सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही बोलत असतोय. याच दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल देखील झाला आहे. 32 नंबरची जर्सी परिधान करणारा विजय जाधव.
आणि गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय मोहित म्हात्रे. मोहित म्हात्रे अर्थात टायगर संघाच्या वतीनं येताना दिसतोय. रनअपकडे जाताना दिसेल. त्या मात्र आता स्ट्राईक गेनकडे असेल. सलामीला आलेला जो रोशन जाधव आहे, 2 चेंडू त्याने फेस केलं परंतु अजूनही स्वतःचं खातं उघडलं नाही त्यांनी. परंतु वेट अँड वॉचची भूमिका त्याच्याकडे नक्कीच असेल. मोठे फटके त्याच्यामध्ये नक्कीच आहेत. फलंदाजी बघायला गेलं तर नेवालीपाडे संघाकडे खोलवर रुजणारी असाल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु थोडासा संयमाची गरज आहे. ती संयमाची दोरी घेऊन सध्या तरी इथं रोशन जाधव खेळताना दिसतोय. धावा दापटल्यावर अजूनही स्थिर आहेत आणि फलंदाज मात्र बाद झाले. 3 बाद 22. सामना जास्त वेळ दौडू नका. वारंवार पंचांकडनं देखील तुम्हाला सूचना येतात, अन्यथा तुम्हाला वेगळ्या निर्णयाला सामोरं जावं लागेल. वाफुलटा चेंडू आणि इज इक्वल टू षटकार हे समीकरणच आहे. आणि रोशन जाधवनं मगापासून संयम का पकडला होता त्याचं हे उत्तर आहे, षटकार. होतं पहिले 2 चेंडू जरी मी निर्धाव केलो असलो तरी मला संघाला पुढे न्यायचा आहे. विजयाच्या अगदी समीप न्यायचा आहे. विजय मिळवून द्यायचा आहे. पुढच्या फेरीमध्ये मला दाखल करून घ्यायचा आहे म्हणून हा फटका खेळलाय. आणि मोहितवर मात्र या मोहित झाला असेल या फटक्यानं. ओहो, वादली फटका अगदी जबरदस्त. पॉईंटच्या डोक्यावरून चढवला हल्ला वगैरे. तिथं क्षेत्ररक्षण जबरदस्त परंतु काय कमेंटमेंट होती परंतु नाही आहे तिथं चौकार जाईल. आणि या चौकारानं धावा झटकन वाढतायत. धावा झाल्यात 32 धावा. नमुना बघायला मिळतोय इथं सध्या तरी नेवालेपाडे संघाच्या या 2 फलंदाजांमध्ये अर्थात विजय जाधव आणि रोशन जाधव या 2 बंधूंमधलं जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. 3 धावांनी धावपळ खालता ठेवलाय. 35 धावा धापटल्यावर बघायला मिळतील. विजयासाठी अजूनही करायचे समीकरण येऊन ठेपलंय. 15 चेंडू 27 धावांची गरज आहे. धाव फटल्यावर आपण नजर ठेवून आहात. सगळे प्रेक्षक मायबाप देखील नजर ठेवून आहेत. आणि 15 चेंडू अवघे शिल्लक आहेत. 27 धावा अजूनही करावायच्या आहेत. ब्लॉकॉलचा चेंडू दांडी गोल लेग स्टंप उखडून टाकलाय आणि विजय जाधव 0 धावावर बाद होईल. खेळाडूंना देखील विनंती आहे, अगदी फलंदाजांनाही विनंती आहे, लगेचच पॉपिंग क्रीजकडे या. लगेचच वेळ कमी आमच्याकडे. भावेश जाधव 45 नंबरची जर्सी परिधान करणारा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. 45 म्हटलं की एकच नाव असतंय अर्थात रोहित शर्मा. आणि त्यालाच काहीतरी नक्कीच आयकॉन असतील त्यांचे ते किंवा आदर्श मानत असतील म्हणून विजय जाधव 45 नंबरची जर्सी घेऊन मैदानाकडे दाखल देखील झालाय. भावेश जाधव माफ करा. डावखुरा फलंदाज मैदानावर स्थिर झालाय. थोडं क्षेत्ररक्षण निहाललं गेलं त्याच्या वतीनं आणि सामन्याला सुरुवात होईल. मोहित म्हात्रेनं एक षटकार खाल्लाय, चौकार खाल्लाय, एकदा तिहेरी धाव खाल्ली पण तदनंतर बाद केलंय विजय जाधवला. आणि आता मात्र आलाय भावेश जाधव.
ओहो हो, सुपर डिलिव्हरी. चेंडूवर अगदी नजर ठेवून होता, परंतु हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला कन्व्हर्ट करता आलेला नाही आहे आणि चेंडू जाईल तो निर्धाव. यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलाय तो निर्धाव. भावेश जाधव यानं जर लगातारचे 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. रायफल बैलाचे मालक गुप्ता पाटील यांच्या वतीनं. परंतु चेंडू गेला तो निर्धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा दापटलावर आहे तब्बल 35 धावा. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. कोण समीकरण सोडवेल? पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर नेवाली पडळ संघाला हे समीकरण सोडवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान टायगर संघ आहे, तो देखील हार मानायला तयार नाही आहे. प्रचंड मोठा संघर्ष आपल्या पुढे उभा ठेवलाय त्यांना आणि नेवाली पाडा संघाला देखील सहजगत्या आम्ही विजय मिळवून देणार नाही आहे, परंतु 17 नंबरची जर्सी आहे ती कुठंतरी खतरा निर्माण करेल का हे बघणं देखील गरजेचं असतं. कारण 17 म्हटलं की थोडा खतरा बघायला मिळतोय आणि तोच खतरा रोशन जाधवच्या रूपानं मैदानामध्ये अजूनही स्थिर आहे. ती विकेट मिळवण्यासाठी नक्कीच टायगर संघ प्रयत्न करेल का आणि कोणतं असं अस्त्र वापरलं जाईल, चौथा गोलंदाज कोण असेल ते बघणं देखील गरजेचं असणार आहे. व्यक्तिगत दुसरं षटक घेऊन आलाय निशांत मात्रे. निशांत मात्रेंना पहिल्या षटकामध्ये धावा निशांत पाटीलनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता 12, 2 विकेट मिळवले होते. तोच गुणवान गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असताना धावा गरजेच्या आहेत आणि कंपल्सरी चेसिंग हा आयोजकांचा नियम आहे. म्हणून निशांत पाटीलला पुन्हा एकदा बोलावणं केलं नेवाली पडाच्या फलंदाजांना रोखण्याकरता टायगर संघाच्या वतीनं. आणि निशांत पुन्हा एकदा या रोशनला शांत करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार. हे बॅटल बघायला मिळतंय गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व. पहिला चेंडू अगदी जबरदस्त फटका खेळलाय. चेंडू जाईल हवाई सफरीला, आणखी एक दणका दिलाय षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर समीकरण बिघडवून टाकलंय. 11 चेंडू 21 धावा हे समीकरण आणून ठेवलंय, पुढ्यात आणून ठेवलंय. धाकधूक वाढली. आता दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी स्थिर झालेत, कुणी हलायला तयार नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे अजूनही सामना संपला. जरी षटकार आला असला तर निशानने देखील पहिल्या जर ओव्हरमध्ये बघितलं 2 षटकार खाल्ले होते आणि तदनंतर लगातारचे 2 विकेट मिळवले होते. म्हणून निशांतकडे ती ताकद देखील आहे, परंतु कमबॅक करावा लागेल, पलटवार करावा लागेल निशांतला देखील. कारण एका बाजूला रोशन जो पहिले 2 चेंडू बीट झाला होता आणि तदनंतर त्यांना संयमाचा त्याचा बाण सुटला आणि बाण सुटल्यानंतर घडलंय काय मैदानावर तर 1 षटकार चौकार तिहेरी आणि हा अजून 1 षटकार आलाय. अगदी जबरदस्त जबाबदारीपूर्ण फलंदाजी बघायला मिळते रोशन जाधवच्या माध्यमातून. निशांतला मात्र थोडंसं कानमंत्री यष्टीरक्षकाच्या माध्यमातून दिला जातोय. अर्थात जो फलंदाज होता मला वाटतं मगाशी नितेश पाटील त्याच्या वतीने तो कानमंत्र दिला गेलाय. हो सुपर ज्या धर्तीवर त्याला ट्रॅकवर गोलंदाजी करायला लावली होती नितेश पाटीलनं, त्याच धर्तीवर कमबॅक करताना दिसतोय. म्हणून पलटवार बघायला मिळतोय निशांत पाटीलच्या माध्यमातून. डावखुरा गोलंदाजाचं नेहमी एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याकडे दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची कला आहे. खरं तर डावखुरा गोलंदाजाला नक्कीच ही दैवी देणगी आहे आणि त्याचा वापर या खेळपट्टीवर निशांत पाटील करताना दिसतोय. अगदी दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची ताकद दाखवतोय. या खेळपट्टीवर अजूनही 17 नंबरची जर्सी परिधान करणारा रोशन जाधवला थोडंसं चकवलंय दुसऱ्या चेंडूवर. ओहो पुन्हा एकदा वाजली फटका, ताकदवान फटका आला, परंतु झेल होणार नाहीये. चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला आणि आणखी एक दणका दिलाय षटकार. कर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, शाखों से बिखर कर टूट कर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे तूफान है हम. असंच काहीतरी फलंदाजी वादली फलंदाजी रोशन जाधवची सांगून गेली निशांतला देखील. काय कमालीची फटकेबाजी बघायला मिळतंय. षटकार डॉट नंतर पुन्हा एकदा षटकार. आक्रमण चढवलं गेलंय, वारावर वार प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. निशांत पाटील शांत करून ठेवलाय निशांतला देखील. रोशन जाधव ऑन फायर. स्लोअरवानचा वापर ब्लॉक हॉलचा अगदी क्रिकेटच्या परिभाषेतलं ब्रह्मास्त्र. मानवंदना देणे वाचून पर्याय नाहीये, परंतु घडलंय का 1 धाव तर नक्कीच मिळेल. आता समीकरण बिघडलंय. 8 चेंडू
14 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना पुढ्यात आणून ठेवलाय. प्रेक्षकांच्या अगदी पसंतीला उतरलाय सामना. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. काय जबरदस्त सामना. एका बाजूला डायगर तर दुसऱ्या बाजूला नेवालीपाडा संघ. दोन्हीही हनुमंताचे भक्त आहेत. परंतु बजरंग बली आता कोणाच्या मदतीला धावेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. दोन्ही 12वे खेळाडू आहेत ते देखील बजरंगाचा धावा करतायत. माझा संघ जिंकला पाहिजे. परंतु घडलंय काय मैदानावर जो चांगला खेळेल ना तो जिंकणार आहे. एका बाजूला 45 नंबरची जर्सी प्रदान करणारा डावखुरा फलंदाज. आता मात्र भावेश जाधव जो 2 चेंडू बीट झालाय परंतु त्याच्यावर प्रेशर थोडंसं आहे. आता मात्र त्याच्यावर प्रेशर क्रिएट करण्यात निशांत पाटीलला यश मिळेल का. एकमेव संधी आहे त्याच्याकडं. कारण रोशन जाधवला नॉन स्ट्राईक हँडला उभा ठेवलाय. पहिल्या सामन्यामध्ये हिमांशू म्हात्रेला देखील नॉन स्ट्राईक हँडला उभा ठेवणार ऋतिक म्हात्रेला यश आलं होतं. आता निशांत पाटीलला ते यश येईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू. वा फटका जबरदस्त आहे. एक टप्पा चेंडू अडवला जाईल का. यस अडवला गेलाय. परंतु तद्वत काय घडलंय. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. सुंदर रणमिंडी पुन्हा एकदा बघायला मिळतंय. इथं 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. सिंगल डबल धावांना देखील क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. धावा दापटल्यावर आहे तब्बल 50 धावा. अर्धशतकी खेळी नेवाळीपाडे संघाच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. फक्त आता गरज आहे 12 धावांची. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. समीकरण कोण सोडवेल. समीकरण जो सोडवेल तो मात्र पुढच्या फेरीत दाखल होईल. पुढचा चेंडू निशांत. जबरदस्त. अगदी आक्रमक शैलीत नव्हे तर अगदी सावध पवित्रा घेऊन खेळताना दिसतोय दोन्ही फलंदाज. सिंगल डबल धावाने स्कोअर बोर्ड म्हणजे स्कोअर मित्र अर्थात भाया मात्रेंना सरांना इथं बिझी ठेवलंय. 52 धावा. आता उर्वरित शेवटचं हाणामारीचं 1 षटक आणि विजयाकरता करावे लागतील तब्बल 10 धावा. पाणी घेऊन जा मैदानाकडे. व्हॉलेंटियर्सना विनंती केली जाते. 6 चेंडू 10 धावा. सोनारपाडा याच्या नंतरची लढत आपण पाहू शकाल. सोनारपाडा विपक्ष वडू नवघर. दोन्ही संघ नायकाने तयार राहायचं आहे. अगदी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाकरता करायचे आहेत 10 धावा. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याकरता हे प्रचंड मोठं घमासान युद्ध आपल्या भेटीला आलंय. रोमांच थर्रार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओढी अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे ग्रामस्थ मंडल चषक 2024 हा थर्रार पाहू शकाल. वेलकम 11 संघानं आयोजित केलेले हे भव्य दिव्य असं सामने आपण पाहू शकाल. आणि काय जबरदस्त सामने सकाळच्या 17 पासून अगदी प्रेक्षकांच्या भेटीला अगदी आलेत. आणि जे घर बसल्या सामने बघतायत ते देखील अगदी त्या टीव्ही समोर स्क्रीनवर उपलब्ध असतील. कारण जबरदस्त सामने बघायला मिळत आहेत. अगदी निकाल स्पष्ट होताना दिसत नाही शेवटच्या घटकेपर्यंत. इतके जबरदस्त सामने चित्तथरारक सामने आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणलेत. फायनलचा दिवस आहे भैरवीचा दिवस आहे खरं तर परंतु तरीही काय जबरदस्त सामने पुढ्यात आणून ठेवलेत. 6 चेंडू 10 धावा. जास्त वेळ घेऊ नका. नितेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती केली जाईल. व्यूहरचना आखा परंतु अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे. 6 चेंडू 10 धावा. रोशन जाधव आणि दुसऱ्या बाजूला भावेश जाधव. ही जाधव बंधूंची जोडगोळी मैदानाकडे आहे. रोशन अजूनही मैदानावर स्ट्राईक एंडकडे आहे. तोपर्यंत नेवालीपाडा संघ नक्कीच सुटकेचा निश्वास सोडेल कारण अगदी वेगळ्या रेंजमध्ये दिसतंय. हे ट्रम्प कार्ड आज या मैदानावर अगदी रेंजमध्ये आहे आणि म्हणून तर की काय नेवालीपाडा संघाच्या धावा ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत. शेवटचा अंतिम गोलंदाज आहे नीरज पाटील. 6 चेंडू 10 धावा. त्या नीरजला डिफेंड करायचे आहेत परंतु फलंदाज आणि गोलंदाजांमधलं हे द्वंद्व फलंदाज जिंकेल की गोलंदाज येणारा काळ ठरवेल. काळाचा महिमा आघात आहे मित्रांनो. काय घडेल मैदानावर हे सांगू शकत नाही आहे. प्रेडिक्शन केलं जाणार नाही. तर्कवितर्क नक्कीच केले जातील परंतु भविष्यवाणी आपण करू शकत नाही आहे. क्रिकेटमध्ये काही शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत घडू शकतंय. नीरज उलटा चेंडू आणि झेल पकडला जाईल काय. येस पकडला गेलाय. मोठा वासा करायला लागलाय. रोशन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु रोशन स्वतः नाराज आहे. फिनिश एंड कडे त्याला न्यायचं होतं सामन्याला परंतु निराश तंबूकडे वाटचाल करेल. आता त्याची जागा भरून करण्यासाठी 47 नंबरची जर्सी परिधान करणारा
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जय जाधव. नेवालीपाडा संघामध्ये जाधव बंधूंचं खूप मोठं प्रस्थान आहे आणि संख्या देखील मोठी आहे, परंतु विजय मिळवून देईल का जयेश? जय मिळवून देईल का जयेश जाधव? स्ट्राईक एंड आहे. तर दुसऱ्या बाजूला नीरज पाटील. 5 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. आणखी एक दणका दिलाय, परंतु झेल पकडला जाईल का? परंतु झेल होणार नाहीये. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल. तद्वत मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी नक्कीच थोडंसं अंतर कमी केलंय. विजय आणि पराजयामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. या 2 धावांनी जयेशनं स्वतःचं खातं खोललंय, संघाला नेऊन ठेवलंय सध्याच्या घडीला 54 धावांवर. 8 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. काय घडेल मैदानामध्ये? अगदी धाकधूक वाढली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. बॅट गोपणी सारखी फिरेल का? आणि म्हणून थोडंसं त्या दिशेवर बॅटचा स्विंग बघितल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. नितेश पाटील वारंवार सूचना देतोय, परंतु आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. नितेश, आपणालाही विनंती केली जाईल की जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती वारंवार केली जाते. जाऊया. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. डायगर विपक्ष नेवालीपाडा. एक चित्त थरारक लढत प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा आली. नीरज झेल उडालाय. बघूया तिथं झेल पकडला जाईल का? यस, आणि नक्कीच पकडला गेलाय. नीरज पाटील जबरदस्त झेल पकडतोय आणि फलंदाज परतावा लागेल. जयेश जाधवला 2 या धावसंख्येवर परतावा लागेल आणि सामन्याचा निकाल अजूनही स्पष्ट झालेला नाही असंच वाटू लागले आता मात्र. आणखी एक तडाखेबंद फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. लखन जाधव. 3 चेंडू 8 धावा. सामना होत्याचं नव्हतं झालंय की काय असं बघायला मिळतंय, कारण नीरजनं अक्षरशः फलंदाजीचं कंबरड मोडलंय. 1 साइड मॅच होईल असं वाटत होतं, परंतु नीरज हार मानायला तयार नाही आहे. नितेश पाटीलनं ज्या ट्रॅकवर त्याला गोलंदाजी करायला लावली ना, ती अतिशय महत्वाची आहे. गोलंदाजाच्या बाबतीत आम्ही नेहमी समालोचक सांगत असतोय, स्टान्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. ज्या मैदानावर या 3 गोष्टी येतील गोलंदाजांच्या माध्यमातून, मग जगातलं कुठलंही मैदान असो, तो गोलंदाज त्या खेळपट्टीवर नक्कीच यशस्वी होईल. आणखी एक दणका दिला. झेल होईल का? बघूया काय घडलंय. येस, बँड मध्ये आणि पुन्हा एकदा वज्रमुठी झेल काय झालाय आणि लखन जाधव मैदानाच्या बाहेर. खरं तर या सामन्यामध्ये एक रोचकता निर्माण केली. 6 चेंडू 10 धावा होत्या आणि सामना आणून कुठे ठेवलाय? 2 चेंडू 8 धावा. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी आहे. वा, सुपर. सामनाचा निकाल काही होऊ द्यात, परंतु काय जबरदस्त भेदक गोलंदाजी बघायला मिळत आहे. आणि त्या शंतनूचंही मी कौतुक करेन. काय अफलातून झेल पकडले. अंडर प्रेशर झेल वज्रमुठीत पकडणं सोपं नाही आहे. लॉंगऑफच्या दिशेनं असणारा तो क्षेत्ररक्षक, काय अफलातून झेल त्यानं पकडलेत आणि नक्कीच विजयामध्ये हातभार लावलाय. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण होत्याचं नव्हतं व्हायला फार काळ वेळ लागत नाही आहे. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं देखील होईल. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु 42 नंबरची जर्सी प्रदान करणारा कार्तिक जाधव ते करेल का नीरज जाधव त्याला करू देणार नाही आहे, हे बघणं देखील गरजेचं आहे. नीरज पाटील 2 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका अडवायचा आहे आणि नीरज ते करण्यासाठी सज्ज झालाय. झेल उडालाय, परंतु 1 धाव नक्कीच मिळेल. सिंगल धावाने फरक पडत नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. एक चेंडू 7 धावा. जास्त वेळ दौडू नका, अजिबात जास्त विचार विमर्श करू नका. 1 चेंडू 7 धावा. फलंदाजाला देखील विनंती, आपण लागलीच मैदानाकडे या. 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. रनआउट आहे का? नाही, येस, सॉरी, आउट आहे. येस, फलंदाजाला यावं लागेल. 1 चेंडू 7 धावा. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती. बघा क्रिकेट आणि राजकारण कसं असतं, कधी काय होईल सांगता येत नाही. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट.
आणि राजकारणामधील तसंही बघायला मिळतंय, सांगायची गरज नाही. काही दिवसापूर्वी आपण बघितलं असाल, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही आहे. मी म्हणून म्हटलं होतं क्षणार्धात सामन्याचं वाटोळं देखील होईल, परंतु कोण करेल, गोलंदाज की फलंदाज? सध्या तरी मला नीरज ते करताना दिसतोय. एक चेंडू आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 7 धावांवर. रोशन जाधवची जी झुंजार खेळी होती ती मात्र त्यांच्या फलंदाजांनी व्यर्थ ठरवली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. मगाशी हिमांशु बात्रेची सकाळच्या सत्रामध्ये बघितलं, पहिल्या सामन्यामध्ये खेळी अपयशी ठरवली होती. आता तीच परिस्थिती इथं उद्भवली नेवाली पाड्या संघाच्या वतीनं. टायगर संघाचा हा टायगर, मी म्हणेन एकटा टायगर नडलाय सध्या नेवाली पाडा संघाच्या फलंदाजांना. यस, नीरज पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि स्ट्रायकिंगकडे असेल फलंदाज विकास जाधव. एक चेंडू 7 धावा, घडेल काय? यस, शेवटचा अंतिम एक चेंडू, 7 धावांची गरज आहे. टायगर विपक्ष नेवालीपाडा, जय हनुमान नेवालीपाडा विपक्ष जय हनुमान टायगर संघामध्ये तुंबल युद्ध बघायला मिळालं होतं. आणखी एक तडाखा दिलाय, परंतु झेल पकडला जाईल का? यस, झेल जमीनला दान असला तरी मात्र धावा होऊ शकत नाही आहे आणि नक्कीच सामना जिंकलाय जय हनुमान टायगर संघानं, अर्थात टायगर ठरलाय टायगर संघासाठी तो म्हणजे. पण लगेचच काय मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. मंचावरती माजी सरपंच ब्राह्मण करवलेचे श्रीमान समीरजी भंडारी साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. मी विनंती करेन संतोषजी पाटील साहेबांना आपल्या शोभास्य आपण ब्राह्मण करवलेचे माजी सरपंच श्रीमान समीरजी भंडारी साहेबांचा सन्मान करावा. या मॅच मध्ये नीरजने 10 धावा डिफेंड करत असताना अवघ्या 3च धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 विकेट मिळवले. अपकमिंग यंग टॅलेंट कर्णधार